नमस्कार. आज मी आलेली आहे पुणे बुक फेअर मध्ये आणि इथे आपण बघू शकता की चिल्ड्रन्स बुक चिल्ड्रन्ससाठी एक हालतं मराठी मध्ये हे बुक डिझाईन केलंय. सर, काय कल्पना आहे या बुक मागची? द डिझाईन इन्स्पिरेशन कुठून आलंय? ॲक्च्युली इन्स्पिरेशन मराठीतलं हे पहिलं पुस्तक आहे. इन्स्पिरेशन म्हणलं तर इंग्लिश प्रोडक्शनचे किंवा बाहेरच्या देशांमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्शन्स चालतात, त्याच्यावरनं पण मराठी किंवा इंडियन रूटेड स्टोरीज कुठंच नव्हत्या. तर मुलांनी वाचता वाचता खेळावा आणि मोबाईलपासून अलिप्त राहून या गोष्टींमध्ये रमावं, हा बेसिकली महती इंटरॅक्टिव्हचा मोटो होता आणि तो साध्य झाला आहे. तर बरेच एफर्ट्स यामध्ये लागलेत. तर फायनली पुस्तक 2 वर्षाच्या मेहनतीनंतर आलंय. इलास्ट्रेट पूर्ण तुम्ही हो, केलं इलस्ट्रेट डिझाईन. आणि हे बुकचं जे आहे ते कोणता पेज वगैरे काय यूज केलंय या बुक मध्ये? सो आपण ही सगळी बुक पेजेस ही हार्ड बाउंड आहेत आणि लॅमिनेटेड आहेत, त्यामुळे अगदी लहान मुलांना पण आपण ती हातात सहज देऊ शकतो. आणि यांनी जसं त्यांनी सांगितलं की एंगेजमेंट वाढते जेणेकरून स्क्रीन टाइम. सो नुसती चित्र बघणार नाहीत, गोष्ट ऐकणार नाहीत, तर ते खेळतील. म्हणजे एक्झॅक्टली. सो 5 मिनिटं आई बाबांनी घालवली, त्यांनी गोष्ट सांगितली की त्यानंतर ते मूल स्वतः सुद्धा आपापलं त्यात एंगेज होऊ शकतं. असं प्रत्येक पानावर आपल्या ही ऍक्शन आहे आणि त्यांनी गोष्ट पुढे जाते. म्हणजे इथे लिहिलेलं आहे की यमुना नदीत विषामुळे ते पक्षी पडले परत नदीत, ते तिथे दिसतं. त्यांनी उडी मारलेली दिसते, तो पोहतोय हे दिसतं. त्यामुळे मुलांना ती स्टोरी रिलेट करायला नंतर सांगायला सोपं पडतं. That's very nice. थँक्यू. खरंच चिल्ड्रन अट्रॅक्टिव्ह बुक आहे आणि एव्हरी चिल्ड्रन्स म्हणजे अट्रॅक्टिव्ह होतील. खरंच मोबाईल बाजूला लांब राहतील असं वाटतं आणि खरंच म्हणजे बुक बाय केली पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह आहे ना, कारण आणि मराठीत आहे. मेन म्हणजे मराठीत आहे. हे इंग्लिश मध्ये सोपं गेलं असतं. हो, इंग्लिश मध्ये नक्की सोपं गेलं असतं, पण इंग्लिश पण ते मराठीत करणं म्हणजे एक, कारण इंग्लिश मध्ये हे फॉर्मॅट्स आहेत ऑलरेडी. मराठी ज्यांना हवं आहे, जसं मी माझ्या मुलीसाठी मराठीत शोधत होते आणि मला मिळालं नाही, तिथनं ही कल्पना आली, त्यामुळे आम्ही हे मराठीत करायचं ठरवलं. आणि ह्या अशा गोष्टी, पुराणातल्या गोष्टी किंवा आपल्या मातीतल्या गोष्टी आपल्याच भाषेत छान वाटतात, असं एक माझं मत आहे. आणि जर असं तुमचंही मत असेल सगळ्यांचं, तर B9 स्टॉल वर येऊन नक्की घ्या. शेवटचं 2 दिवस राहिले. ऑब्विसली लवकरच विजिट करा.